चकली बघू शकताय, तोडून दाखवली आहे. अजिबात तेल न पिलेल्या, अगदी कमी घरगुती साहित्यामध्ये झालेल्या अशा ह्या चकल्या नक्की करून बघा. दिसत आहेत ना एकदम छान चकल्या. पण ह्या चकल्या भाजणीच्या पिठाच्या नाही बरं का, या आहेत तांदळाच्या आणि मुगाच्या. कशी करायची रेसिपी बघूया. पण ही आहे इन्स्टंट चकली. ज्या महिलांना ऑफिसला जातात, लेट होतं घरी यायला, जमत नाही आहे, एखादी सुट्टी आहे, त्याच्यामध्ये फराळ काहीतरी करायचा आहे, एक गोड एक तिखट, अगदी त्यांच्यासाठी ही इन्स्टंट चकली. किंवा कधीतरी आपल्याला फावल्या वेळात वाटतं की चकलीची क्रेविंग येते की काहीतरी करायला खाऊ, म्हणजे काहीतरी करून खाऊया, तर त्याच्यासाठी ही खास रेसिपी. दिवाळीसाठीही करू शकता आणि स्नॅक्स टाईममध्ये पण करू शकता, दोन्हीसाठीही. काही भाजणी वगैरे दळून आणायची या चकलीसाठी काहीही गरज नाही. चला बघूयात कशी करायची ती. इन्स्टंट चकली करण्यासाठी सर्वात आधी आपण इथे मेजरमेंटप्रमाणे 1 वाटीभर तांदळाचं पीठ घेतोय. आता हे तांदळाचं पीठ राशनच्या तांदूळाचंच आहे. ते मी धुवून स्वच्छ धुतले होते, वाळवले होते आणि मग ह्याचं पीठ तयार केलेलं आहे. हे तांदळाचं पीठ सगळ्यात आधी आपण चाळून घेणार आहोत. मेजरमेंटप्रमाणे 2 वाट्या तांदळाचं पीठ मी व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे. एवढा कचरा शिल्लक राहतो म्हणून कोणतंही पीठ आपण चाळून घेणार आहोत, मैदा असो किंवा तांदळाचं पीठ. प्रथम आपण मुगाची डाळ अर्धा वाटी घेणार आहोत. ही उडीद डाळ 1 छोटी वाटी. ह्या डाळी आधी निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आणि एका भांड्यामध्ये पाणी ठेवून आपण शिजवून 4 शिट्ट्या करून शिजवून घेणार आहोत. या तांदळाच्या पिठामध्ये आपण ॲड करणार आहोत ओवा, अगदी 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा काळे तीळ, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनापूड, 1.5 चमचा रेड काश्मीरी चिली पावडर. तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल अगदी त्याप्रमाणे घेऊ शकता. हे सगळं मिश्रण चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित आधी आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत. 2 चमचे कडकडीत तेल गरम केलेलं आहे, त्याचा आपण मोहन घालूया. व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे उडदाची आणि मुगाची, ती आता ॲड करणार आहोत. व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे, थोडी चमच्याच्या सहाय्याने जरा मॅश केलेली आहे, ती आपण आता याच्यामध्ये ॲड करूया. डाळ ॲड करून झाली आहे, आता व्यवस्थित मिक्स करूया. या स्टेजला आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. पाण्याच्या सहाय्याने आता आपण हा पिठाचा गोळा मळून घेणार आहोत. हे पीठ मळून झालेलं आहे. आता याला 1 तासासाठी रेस्ट देऊया, झाकून ठेवूया. चकलीचं पीठ मळून जवळजवळ 1.5 तास मला झालेलं आहे. छान व्यवस्थित भिजलेलं आहे. हे बघा, अजिबात घट्ट वगैरे झालेलं नाही, एकदम परफेक्ट डो आहे. आता आपण याच्या चकल्या करूया. मध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि ताटामध्येच पराठी चकल्या करून घेतलेल्या आहेत. अजिबात कुठेही तुटलेल्या नाहीत. ह्या अशा मी उचलू शकते. सो आता या फ्राय करून बघूया. तेल चांगलं टाकलेलं आहे कढईमध्ये, चकल्या सोडून दिलेल्या आहेत. अगदी व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत, कुठेही तुटलेल्या नाही किंवा काही बिघाड सुद्धा नाही. आता काढून घेऊया. बघू शकता तळून झालेल्या आहेत मीडियम गॅसवरती आणि एकदम कुरकुरीत फ्राय केलेल्या आहेत. कोणी म्हणेल तांदळाच्या चकल्या आहेत. चला सगळ्या आता फ्राय करून घेऊया. तयार आहेत आपल्या चकल्या, किती छान झाल्यात आणि झटपट होणाऱ्या. तुम्हाला या अशा चकल्या करायच्या असतील स्नॅक्स टाईममध्ये किंवा दिवाळीमध्ये जर तुम्हाला वेळ मिळत नाही आहे तर त्यासाठी या परफेक्ट चकल्या आहेत.